रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेसाठी आता अयोध्या नगरी सजल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्या 12:20 प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। दरम्यान आपण पाहतोय संपूर्ण अयोध्या नगरी आता सजल्याची ही दृश्य आहेत। संपूर्ण विद्युत रोषणाई केल्याची देखील ही दृश्य आपण पाहतोय। देशभरामध्ये सध्या राम मंदिराचा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। संपूर्ण अयोध्या नगरी अशा पद्धतीने सजवण्यात आलेली आहे। उद्या 12:20 प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। त्यामुळे आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्यामुळे देशवासियांमधला देखील उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। संपूर्ण अयोध्या नगरी अशा पद्धतीने विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण देशवासियांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय। अयोध्येतली ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। अयोध्येमधून आपण पाहतोय विद्युत रोषणाई या संपूर्ण मंदिरावर करण्यात आली आहे। रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेसाठी आता संपूर्ण अयोध्या नगरी सजली असून संपूर्ण देशभरामध्ये हा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। आता अवघे काही तास उरलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचं, जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। संपूर्ण देश रामभक्तीमध्ये आता न्हाऊन निघतोय आणि अयोध्येतली ही संपूर्ण दृश्य आहेत। राम मंदिराचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय आणि अयोध्या नगरी अशा पद्धतीने सजवण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाईने हा संपूर्ण परिसर उजाळून निघालेला आहे। आणि अयोध्येमधून आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय अयोध्येमधली खरं तर ही दृश्य आहेत। अयोध्येमध्ये हा सोहळा जरी होत असला तरी देखील देशभरामधले जे रामभक्त आहेत, जे सर्वसामान्य भारतीय आहेत, त्यांना देखील या संपूर्ण सोहळ्याची उत्सुकता लागलेली आहे। आणि आता अवघे काही तास बाकी असताना अयोध्येमधली देखील उत्साह शिगेला पोहोचलाय। कशा पद्धतीचं वातावरण आहे प्रमोद? श्रीकांत, अगदी काही तासांचा अवधी जो आहे तो बाकी आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी आणि त्यासाठी अयोध्या नगरी जी आहे ती राममय झाल्याचं चित्र जे आहे ते खरं तर बघायला मिळते। खरं तर कालपासूनच अनेक रामभक्त जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। खूप महत्त्वाचे व्हीव्हीआयपी लोक जे आहेत ते देखील अयोध्येमध्ये आल्याचं चित्र बघायला मिळते। श्रीकांत, मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते राम मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथूनच खरं तर सर्वसामान्य भक्ती भाविकांना राम मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे। हे मुख्य प्रवेशद्वार देखील आपण बघू शकतो कशा पद्धतीनं फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी जे रामभक्त येणार आहेत त्या रामभक्तांचं स्वागत आहे अशा पद्धतीच्या फुलांमधून अक्षरं तयार करण्यात आलेली आहेत आणि त्याच्या संपूर्ण फुलांच्या माळा ज्या आहेत त्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावण्यात आल्याचं चित्र बघायला मिळते। दुसरीकडे बघायला गेलं श्रीकांत, इकडं तर खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहेत ते या मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वाजत गाजत खरं तर हा आनंद उत्सव आणि सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा करत असल्याचं भाविक भक्त आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे जर बघायला गेलं श्रीकांत, आपण तर संपूर्ण तुम्ही जसं म्हणाला तसं लाइटिंग्स वगैरे जे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि काही खरं तर भाविक भक्त देखील या ठिकाणी आल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते। माझ्यासोबत श्रीकांत काही महाराष्ट्रातून आलेले भाविक भक्त आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मला सांगाल काका, तुम्ही कुठून आलेला आहात? खरं तर घरी बसून सोहळा बघा असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं, पण असं असताना देखील तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या भेटीसाठी अयोध्येमध्ये आलेला आहात, काय भावना आहेत तुमच्या? मी प्रभुलाल ज्ञानेश्वर मांडोळे, मी धुळ्याहून आलेलो आहे। मी 1992ला 10वी सुटलो आणि 1992मध्येच या अयोध्याचं प्रकरण गाजायला सुरुवात झाली। तेव्हा त्या 15 वर्षाच्या बाळाला काय समजणार, पण मी ह्या जमिनीचा तुकडा पाण्याचा तेव्हापासून संकल्प केला होता। तो संकल्प आज पूर्ण करण्यासाठी तुम्ही इथं आलात असं म्हणू मी? हो, ते म्हणायला काही हरकत नाही। मी तो संकल्प पूर्ण करण्यासाठीच मी फार आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज राम मंदिर जेव्हा योगीजींनी बनवलं ते माझी मनाची पूर्ण इच्छा झाली आणि मी सर्व कामकाज बाजूला ठेवून फक्त राममय होण्यासाठी आणि रामाची भूमी पाहण्यासाठी हा जो दिवस जो मला डोळ्याने इथं आल्यानंतर पाहायला मिळतोय, मी खूप इतका आनंदी आहे। माझी सर्वात मोठी जीवनातली मोठी दिवाळी पाहायला मिळते असं मला वाटतंय। निश्चित हे म्हणतात दिवाळी पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो, तुम्ही देखील इथं आलेला आहेत, काय भावना आहेत? कारण संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती राममय झाल्याचं चित्र बघायला मिळते। तुम्ही देखील फिरत असाल, ही अशीच दृश्य सगळी बघायला मिळत आहेत। रामाचा जो विषय होता आजपर्यंत जो गाजला होता तो आज एकदम पुरा झाला आहे। मनासारखा एकदम आनंद, एवढा उत्साह होऊ राहिला का जास्त काही एवढा उत्साह सांगू नाही शकत आम्ही। बोलता येत नाही थोडासा सगळ्याच भावना अशी ही सगळी दृश्य श्रीकांत। फक्त मी म्हणतो तसं फक्त काय मोठी लोक चाललेली असं नाही तर काही तरुण देखील या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही कुठून आलेला आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या नगरीत आल्याच्या नंतर काय भावना आहेत तुमच्या? जय श्रीराम, माझं नाव हर्षद पाटील, मी अलिबाग वावे इथून आलेलो आहे, रायगड, महाराष्ट्र। मला
इतरांना जसं VIP लोकांना आमंत्रण देऊन बोलवलं गेलं तसं मला प्रभू श्रीरामांनी स्वतः आमंत्रण देऊन बोलवलेलं आहे, अशी माझी भावना आहे. त्यांना आमंत्रण दिलं म्हणून त्याला आम्ही येऊ नये असं नाही. माझ्या मनी वाटलं मला यायचं म्हणून. हे प्रभू श्रीरामचंद्रांचं आमंत्रण आहे तुम्हाला? प्रभू श्रीरामचंद्रांचं आमंत्रण आहे म्हणून मी आलेलो आहे इथे. निश्चितच आपण बघितलं तर श्रीकांत, खरं तर हे सगळे भाविक भक्त महाराष्ट्रातून आलेले आहेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भेटीसाठी. खूप सकाळपासून अनेक महाराष्ट्रातले भाविक भक्त आले आणि अशाच पद्धतीच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर संकल्प पूर्ण केला होता आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी आल्याचं देखील धुळ्याच्या एका भाविक भक्तानं साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. आणि असाच आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल जो आहे श्रीकांत, तो अयोध्येमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय भारतीय, खरं तर प्रत्येक भारतीय, प्रत्येक रामभक्त ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच उत्सुकता आता अगदी शिगेला पोहोचलेल्या आहेत. तुम्ही स्वतः अयोध्येत आहात मागच्या काही दिवसांपासून. तिथलं वातावरण कसं आहे? कारण याची देही याची डोळा तुम्ही हा संपूर्ण सोहळा अनुभवताय. आणि दुसरीकडे उद्या होणाऱ्या सोहळ्यासाठी आज काही खास मंडळी, VIP मंडळी देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत. त्याबद्दल काय सांगाल? अगदी श्रीकांत, खरं तर मी याची देही याची डोळा हा सगळा सोहळा मागच्या 3 दिवसापासून बघतोय आणि साम टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील सर्व प्रेक्षकांना, देशभरातील सर्व प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो अयोध्येमधून आपण करत आहोत. खरं तर संपूर्ण साम टीव्हीची टीम जी आहे ती अयोध्येमध्ये मागच्या काही दिवसांपासून आहे आणि प्रत्येक छोटी छोटी गोष्ट, प्रत्येक भाविक भक्तांच्या प्रतिक्रिया, सगळं वातावरण अयोध्येतील राममय झालेलं वातावरण जे आहे ते आपण साम टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवत आहोत. आणि खूप उत्साह जो आहे तो अयोध्येमध्ये भरल्याचं बघायला मिळतं. श्रीकांत, मागच्या 3 दिवसापासून बदलणारी अयोध्या मी बघितली. पहिल्या दिवशी आलो तेव्हा काही प्रमाणात लोक कमी होते, तेव्हा भाविक भक्तांना दर्शनासाठी जुन्या मंदिरात जायची संधी होती. पण आता खरं तर जुन्या मंदिरात कालपासून प्रवेश बंद केलेला आहे. असं असताना देखील खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहेत ते इथे येत आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरूनच खरं तर प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेतात. आज जाण्याची संधी नाही, पण इथून दर्शन घेऊन त्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करतात. दुसरीकडे तुम्ही म्हणाला तसं खूप VIP लोक जे आहेत ते कालपासूनच खरं तर अयोध्येमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. अभिनेत्री कंगना प्रमोद, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय, तुमचे अनुभव व्यक्त करताय, अत्यंत आम्ही देखील तुमच्या माध्यमातून ही संपूर्ण दृश्य पाहू शकतो. सगळीकडे अत्यंत उत्साहाचं आणि तितकंच जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. वारंवार तुमच्याकडनं या सगळ्याचे अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी.